SRPF काटोल पोलीस भरती 2024 मध्ये विचारलेला हा प्रश्न बघा. 625 गुणिले 125 बरोबर 5चा m वा घात, तर m बरोबर किती? बघा, अशा टाईपचं गणित ज्यावेळेस येईल तुमच्याकडे, एका साईडला 1 दिलेला आहे आणि त्याचा घातांक दिलेला आहे आणि ते घातांक विचारलेला आहे आणि या साईडला समथिंग संख्या दिलेल्या आहे. तर तुम्हाला काय करावं लागणार आहे माहिती आहे का? हा जो बेस आहे, म्हणजे इथे 5 आहे, तर ह्या साईडला सुद्धा 5 आणता कशी येईल ते बघायचं आहे आणि त्याचा कोणता घात येईल तो घ्यायचा आहे. म्हणजे काय होईल, तुमचा चा घातांक m बरोबर चा घातांक n असेल. ज्यावेळेस तुमचा बेस म्हणजे पाया हा समान असतो, त्यावेळेस तुमचे घात तुम्ही डायरेक्ट m बरोबर n लिहू शकता. बघा, आता 625ला आपण कशामध्ये कन्वर्ट करूया? 5च्या ह्याच्यात कन्वर्ट करून घेऊ. 625 गुणिला 125 बरोबर 5चा m वा घात. 625 म्हणजे किती? जर तुम्हाला n लक्षात नाही आलं तर हा 25चा वर्ग आहे, तर 25 गुणिला 25 लिहू शकता. हा घन आहे 5चा. जर तुम्हाला लक्षात नाही आलं तर ह्याला 5ने भाग दिला तर तुम्हाला 5 गुणिला 25 असं काहीतरी भेटेल, बरोबर 5चा m वा घात. आता 25 म्हणजे काय? तर 5चा वर्ग गुणिला हा परत 5चा वर्ग गुणिला हा 5 गुणिला हा 25 म्हणजे काय? तर 5चा वर्ग बरोबर किती येणार आहे? 5चा m वा घात. आता ही जी कंडिशन आहे, म्हणजे समजा तुम्हाला दिलं चा घातांक m गुणिला चा घातांक n गुणिला चा घातांक p गुणिला चा घातांक q असं काहीतरी दिलेलं आहे आणि पाया तुमचा समान आहे, म्हणजे सगळीकडे a आहे. तर त्यावेळेस काय होतं, चा घातांक हे जेवढे घात आहे, खाली जर गुणाकाराचं चिन्ह असेल तर हे जेवढे घातांक आहे त्यांची काय करायची, आपण बेरीज करायची. म्हणजे m प्लस n प्लस p प्लस q या सगळ्यांची तुम्हाला काय होणार आहे? बेरीज होणार आहे. म्हणजे तुम्ही इथे डायरेक्ट म्हणू शकता की 5वा 2 प्लस हा 2 प्लस इथे काहीच घात नाही, म्हणजे इथे एक घात आहे, प्लस हा 2 किती झालेले आहे? तर ह्यालाच आपण पुढे लिहूया. 5चा 2 आणि 2 4 आणि 2 6 आणि 1 7 7वा घात होणार आहे. 2चा 7वा घात होणार आहे. म्हणजेच काय? तर 5चा 7वा घात बरोबर 5चा m वा घात. तर काय येणार आहे उत्तर? ज्यावेळेस पाया समान आहे, पाया आता 5 5 दोन्ही साईडला आहे, तर तुमचे घात कसे होतील? समान होतील. आता ह्याला दुसरी एक मेथड आहे, घसरलं तिथं विसरलं. घसरलं तिथं विसरलं ह्या मेथडने बघा. जर तुम्ही n परीक्षेत विसरून गेला की ह्याला कसं सॉल्व्ह करायचं, तर घसरलं तिथलं विसरलं याचा चॅप्टर वाईज व्हिडिओ मी खाली लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स तसेच कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे. खाली तिथे जाऊन सुद्धा तुम्ही घेऊ शकता. बघा, लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, कमेंटमध्ये आहे, फुल चॅप्टर वाईज व्हिडिओ. आता मी त्याला डायरेक्ट एक्सप्लेन करतो. 625 म्हणजे काय? या अंकांची बेरीज केली आपण, तर 8 6 आणि 5 11 आणि 2 13. 13 म्हणजे किती? तर 4 4 गुणिला 4 म्हणजे 625ला मी डायरेक्ट 4 लिहिला. 125 म्हणजे किती? तर 2 आणि 5 7 होतात आणि 1 8, म्हणजे 125ची जर तुम्ही बेरीज केली अंकांची तर 3 आणि 5 8 होतील. म्हणजे 8 चोक 32. 32 म्हणजे किती? 3 अधिक 2 परत किती होतील? 5. म्हणजे तुम्हाला ह्याचं उत्तर काय आलेलं आहे? 5. तर त्या साईडचं पण उत्तर किती आलेलं पाहिजे? 5 उत्तर आलं पाहिजे. आता तुमच्याकडे आहे 5चा m वा घात. आता जेवढे घात असतात तेवढ्या वेळेस आपण काय करत असतो? त्या संख्येला गुणत असतो. म्हणजे जर मी इथे वर्ग घेतला तर त्याचा अर्थ काय होतो? 5 गुणिला किती वेळेस? तर 2 वेळेस. जर मी इथे घन केला तर किती वेळेस गुणणार? 3 वेळेस. समजा मी 5चा चौथा घात घेतला तर ह्याचा अर्थ काय होतो की मी 5ला 4 वेळेस गुणणार. 1 2 3 आणि 4 एवढ्या वेळेस गुणणार. ठीक आहे. पण आता इथे काय आहे? ऑप्शन 5 पासून सुरुवात आहे. तर आपण काय करूया? समजा हे 3 संख्या आहेत, 5 गुणिला 5 गुणिला 5 म्हणजे 125. तर 125 म्हणजे किती? तर 8. मी डायरेक्ट लिहितो की 5चा तिसरा घात बरोबर किती? यांची बेरीज 5 आणि 2 आणि 1 8. हा झाला 5चा तिसरा घात. आणि मग पुढे काय? 5चा जर मी 5वा घात घेतला तर काय होईल? अजून मला 5 गुणिला 5 करावं लागतील, म्हणजे किती येईल? 25. 25 म्हणजे किती? तर 7. आता पहिला ऑप्शन आहे, आपण ऑप्शनने ट्राय करणार आहोत. पण 5 आलेला आहे. 5चा 5वा घात म्हणजे किती येणार आहे? 5चा तिसरा घात गुणिला 5चा दुसरा घात म्हणजेच काय? तर 8 गुणिला 7 म्हणजे काय? 8 गुणिला 7 म्हणजे 7 8 56 आणि यांची बेरीज केली तुम्ही तर ती आली 11.
11 म्हणजे किती तर 2. तुम्हाला उत्तर किती पाहिजे 5 उत्तर पाहिजे, म्हणजे हे उत्तर नाही आहे. जर समजा तुम्ही दुसरा ऑप्शन वापरला 6वा, 5चा 6वा घात. 5चा 6वा घात म्हणजे 5चा 3रा घात गुणिला 5चा 3रा घात म्हणजे 125. 125 म्हणजे किती 8 गुणिला 8. 8 गुणिला 8 म्हणजे 8 गुणिला 8 म्हणजे 8 8 64. 6 4 10. 10 म्हणजे 1 आणि 0 किती होतं 1 होतो. तर हाही ऑप्शन तुमचा दुसराही ऑप्शन नाही आहे, कारण की तुम्हाला उत्तर किती पाहिजे 5 पाहिजे. आता 7वा ऑप्शन ट्राय केला तुम्ही, सॉरी 7 घेतला, 5चा 7वा घात घेतला. 5चा 7वा घात म्हणजे 5चा 3रा घात गुणिला 5चा 3रा घात गुणिला 5चा पहिला घात म्हणजे इथे 8 गुणिला इथे 8 गुणिला हा 5. 8 पंच 40. 40 म्हणजे किती तर 4 0 म्हणजेच किती तुम्ही डायरेक्ट लिहू शकता 4 + 0 4 म्हणजे इथे किती येईल 8 गुणिला 4 म्हणजे किती झाले 32. 32 म्हणजे किती 3 आणि 2 5. म्हणजेच तुम्हाला उत्तर काय भेटलेलं आहे, इकडे तुम्हाला 5 पाहिजे होते, इथेही 5 भेटलं. उत्तर काय असणार आहे तुमचं 7 हे उत्तर असणार आहे. पुढचा ऑप्शन सुद्धा ट्राय करू शकता तुम्ही जर पाहिजे असेल तर. असतील तर आपला हा QR कोड आहे बघा. तर तुमचे प्रश्न जे आहेत, हा आपला टेलिग्राम ग्रुप आहे, या ग्रुपला जॉईन व्हा. त्यावरती तुमचा प्रश्न पाठवा. जे गरजवंत विद्यार्थी आहे आपण त्यांच्यासाठी फक्त 59 रुपयामध्ये यामध्ये मेंबरशिप चालू केलेली आहे आणि त्याचे व्हिडिओज आपण देत आहोत. तर त्या QR कोडसाठी बघा, त्याच्यासाठी कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा QR कोड स्कॅन करा. आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे, त्यावरती जॉईन होण्यासाठी हा QR कोड स्कॅन करा. धन्यवाद.